खासदार असुद्दीन ओवैसी यांची अहिल्यानगर शहरात आयोजित करण्यात आलेली सभा रद्द करण्यात आली असून ही सभा येत्या 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे, अशी माहिती एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे। अहिल्यानगर पोलिसांनी सभा पुढे ढकलण्याची विनंती केल्यानंतर ही सभा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी दिली। अहिल्यानगर शहरात एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा होणार होती। या सभेसाठी अहिल्यानगर पोलिसांकडून काही अटी आणि शर्तींसह परवानगी देखील देण्यात आली होती। मात्र आता ही सभा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे। अहिल्यानगर शहरात 29 सप्टेंबर रोजी घडलेल्या प्रकरणामुळे खासदार ओवैसी यांची सभा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देखील इम्तियाज जलील यांनी दिली आहे। तर आता अहिल्यानगर शहरात 9 ऑक्टोबर रोजी सभा होणार असून 10 तारखेला धुळ्यात त्यांची सभा घेण्यात येणार असल्याची माहिती देखील इम्तियाज जलील यांनी दिली। 29 सप्टेंबर रोजी अहिल्यानगर शहरात धार्मिक वाद निर्माण झाल्याने शहरात परिस्थिती गंभीर आहे, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता एमआयएमचे असुद्दीन ओवैसी यांची अहिल्यानगर शहरात होणारी सभा पुढे ढकलण्यात आली आहे। ही सभा पुढे ढकलून येत्या 9 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे। तसेच अहिल्यानगरमध्ये काल घडलेली घटना सुनियोजित होती, जाणून बुजून हा प्रकार करण्यात आला। आम्ही तिकडे येऊ नये म्हणून ही घटना घडली। यामागे नेमकं कोण आहे याचा शोध पोलिसांनी घ्यावा, असं देखील इम्तियाज जलील यांनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।